GTV महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा। ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप, ग्रामसेवक, सरपंच गैरहजर। कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जून पासून अद्याप विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। वडगाव येथील ग्रामसेवक, सरपंच यांना वेळोवेळी निवेदन देऊनही अद्याप विद्यार्थ्यांच्या पाण्याची सोय केली नसल्याने विद्यार्थी व शाळा समितीचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन शाळेपासून गावातील मुख्य रस्त्याने ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढलाय। ग्रामसेवकांना शाळेतील विद्यार्थी घागर मोर्चा काढणार असल्याची माहिती मिळाली असल्यामुळे ग्रामसेवक व सरपंच जाणून बुजून ग्रामपंचायतमध्ये हजर झाले नाही असा आरोप नागरिकांनी केलाय। वडगाव येथील ग्रामसेवक हे आमोशा पौर्णिमेला गावात येत असल्यामुळे विद्यार्थी पालक यांना प्रमाणपत्रासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे। ग्रामपंचायतला कुलूप। ग्रामसेवक यांना 2 ते 3 दिवसांपासून सूचना देऊनही आज मोर्चाचे निवेदन देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप असल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। पाणी द्या, पाणी द्या, आम्हाला ग्रामपंचायतीने पाणी द्या अशा घोषणा देत शाळेतील विद्यार्थ्यांनी हा घागर मोर्चा काढून ग्रामपंचायतीचं व शासनाचं लक्ष वेधलंय। ग्रामसेवक, सरपंच हे जाणून बुजून गैरहजर राहिल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना पाण्यासाठी कोणतेही आश्वासन मिळालं नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। तरी वरिष्ठांनी चिमुकल्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा जिल्हा परिषद कार्यालय हिंगोली येथे घागर मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी जिल्हा शाळा समितीचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी दिला आहे। मुख्य संपादक गोविंद देशमुख, हिंगोली। ग्रामपंचायतला आज मी 2 महिने झालं पाण्यासाठी वारंवार विनंती करालो, फोन लावालो, परंतु फोनचा पण रिस्पॉन्स द्यायला तयार नाहीत। आज 2 महिने झाले शाळेला पाणी नाही। लेकरायला खिचडी, शालेय पोषण आहार जेवण केल्याच्या नंतर शाळेच्या बाहेर येऊन कसे तरी पाणी हातपंपावर पाणी पित होते, पाणी फिल्टर चालू नसल्यामुळे। परंतु आज 20 दिवस झाले हातपंप चालू होता, तेही प्रशासनाने हातपंप उघडून ठेवलेला आहे। त्याच्यामुळे शाळेतही पाणी नाही, शाळेच्या बाहेरही पाणी नाही। जवळपास विंट्रोलच्या वेळेस 200 फूट विद्यार्थ्यांना बाहेर यावं लागले पाणी प्यायला। माझे नाव वैभव अर्जुन देशमुख। आज आमच्या शाळेत पाण्याची कमतरता आहे, कारण आता आम्ही जेवता खिचडी खाता, आमची दररोजची खिचडी असते, आम्ही दररोज खिचडी खाता व खिचडी खाणं झालं की हात धुवायला पाणी नसते, रोज घरी जाणं लागते। आणि जेव्हा वरून पाणी पडते तेव्हा ते ढवस असतात, तिथंच आम्ही सगळेजण हात धुता, आम्हाला हात धुवायला सुद्धा पाणी नाही, तर पियायला काय असणार। म्हणून आम्ही पाण्याची खूप कमतरता आहे। आमच्या ग्रामसेवकानं आम्हाला सांगावं, आम्हाला पाणी द्यावं, आमची सगळी मनोकामना पुरी करावं, इतकी माझी इच्छा आहे। माझे नाव आराध्या शंकर देशमुख। आपण ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला शाळेतून, कशासाठी? आम्ही आमच्या शाळा उघडली तेव्हापासून पाणी नाही। आम्हाला पाण्याची गरज आहे। लेकरे पाण्याशिवाय बिमार पडायलेत आणि शाळेत उपस्थिती कमी राहिली, म्हणून आम्हाला पाणी पाहिजे। ग्रामपंचायत आम्हाला पाणी देण्यात आले, ग्रामपंचायतने आम्हाला पाणी द्यावे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।